नमस्कार मंडळी, मी रुचिरा आज पुन्हा तुमचं स्वागत करते. आणि आज मी आली आहे एका गावी. त्या गावाचं नाव आहे पिंपळगाव नागविंदा, जे आहे अकोल्यामध्येच. अकोल्याजवळच हे गाव आहे. पण या गावाचं विशेष म्हणजे या गावामध्ये प्रसिद्ध असं एक मंदिर आहे. त्या मंदिराचं दर्शन करायला मी आज तुम्हाला घेऊन चालली आहे. आता ते मंदिर कोणतं आहे, काय आहे ते आपण पुढे बघू. चला. मंदिराचा आजूबाजूचा परिसर तर मला खूप सुंदर वाटतोय. म्हणजे ह्यात तर खरी गावकऱ्यांची कमालच आहे. आता ही आहे दीपमाळ, जिथे छान असे दिवे लावले जातात, प्रत्येकालाच माहिती असेल. सो ही आहे ती दीपमाळ. आता आपण मंदिराचं दर्शन घेऊ या. मंदिराच्या ठीक बाजूलाच पाण्याची टाकी म्हणजे पाण्याची सोय सुद्धा केलेली आहे. म्हणजे सर्व सुखसोयीनी पूर्ण असं हे मंदिर आहे. चप्पल काढते मी. मंदिराच्या बाहेरच तुळशीचं छान असं वृंदावन, त्याचं आपण दर्शन घेऊ. वाघोबा हो. मंदिरात प्रचंड असा हा एक हॉल. इथे तुम्हाला ट्रस्टी म्हणजे ट्रस्टी असं नाही म्हणणार, गावातल्या लोकांची इथे नावं आहेत, ज्यांनी इकडच्या गावासाठी मदत केलेली आहे, या मंदिरासाठी मदत केलेली आहे. त्या लोकांची नावं इथे दिलेली आहेत. देणगीगार ज्याला आपण म्हणतो, त्या सगळ्यांची इथे नावं आहेत. आणि आता आपण जाऊ थेट मंदिराकडे. तर हे आहे आई महालक्ष्मीचं मंदिर. जी कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, तिचंच हे एक स्थान आहे. आणि तिचं दर्शन आता आपण घेतलेलं आहे. चला. अगदी प्रसन्न, शांत आणि थंड मंदिरात आल्यावरती किती प्रसन्न आता वाटते हे तुम्हाला सांगायची गरजच नाहीये. प्रत्येक मंदिराची एक विशेषता असते, वेगळेपणा असतो. पण इतकी शांतता आणि इतकी प्रसन्नता फक्त मंदिरातच भेटते. चला, आता आपण इकडे काही गावकरी आहेत, त्यांच्याकडनं थोडीशी माहिती घेऊ मंदिराबद्दल. नमस्कार दादा. तुमचं नाव? चौधरी बाबा. अच्छा, तुम्ही मंदिराची सेवा करता ना, म्हणजे देखरेख करता. कधीपासून करता तुम्ही? 13 वर्ष झाली. 13 वर्ष. आणि हे मंदिर कधी बांधलेलं आहे? हे मंदिर आता तुम्हाला सांगितलं अंदाजे 1985-86. 85-86चा. जुन्या मंदिराबद्दल मला जरा सांगाल का? जुन्या मंदिराबद्दल आता तुम्हाला तो पाया टाकवला तिथं मला पुन्हा एकदा बाबांनी सांगितलं असेल काय त्यांनाच माहिती. एकदा मला जानकर बाबा जुने हो, त्यांना पण आपण विचारूच. पण आधी तुम्ही मला ते सांगा, कुठे होतं, काय होतं. तर हे जे बाबा आहेत, हे या मंदिराची सेवा करतात 13 वर्षापासून मागील. तर हे मंदिरातली पहिली मूर्ती ना, आधीची जुन्या मूर्त्या आहेत आधीच्या. त्यांच्या ठिकाणी इथंच आहे पहिल्यापासून. अच्छा, त्यांचं काय बदल. ओके, म्हणजे पूर्वीपासून हे ठिकाण इथेच आहे. आणि हे देवस्थान जे आहे हे पहिल्यापासून लिंबाच्या झाडाखालीच आहे. इथं ठिकाणी. अच्छा, हे कुठलं देवस्थान आहे, म्हणजे काय? देवस्थान पांडवकालीन आता. हा, अच्छा, हे पांडवकालीनच देवस्थान आहे. ओके. आणि हे ते दगडांचं तुम्ही म्हणताय, दगडी आहे, मंदिराच्या दगडी होत्या, पुरावा म्हणून ठेवलेले आहे. अच्छा, म्हणजे एक पूर्वीचं माहिती म्हणून तुम्ही ह्या दगडांची अजूनही जोपासना केलेली आहे. म्हणजे पूर्वी जेव्हा मंदिर होतं ते ह्या दगडामध्ये, हा जे दगड तुम्हाला दिसत आहे, मोठे मोठे असे अवाढव्य दगड आहेत. ह्या दगडात ते पांडवांनी मंदिर बांधलेलं आहे असं ते म्हणतायत. पूर्ण माहिती आपण बाबांकडनं घेऊ. दुसरेही इथे जे पूर्वीपासून म्हणजे त्यांच्या पिढ्यानपिढ्या जे मंदिर सांभाळतात ते बाबा इथे बसलेले आहेत.
पण चौधरी बाबांचंही खरंच खूप कौतुक आहे. परत ह्या पिंपळगावच्या मंडळींचं खरंच ह्या गावकऱ्यांचंही खूप कौतुक आहे, की इतकी सुंदर स्वच्छता म्हणजे मंदिरात कुठेही एक कचरा सुद्धा दिसत नाहीये आजूबाजूच्या परिसरामध्ये. अगदी छान स्वच्छता ठेवलेली आहे. छान बाबांनी झाडं लावलेली आहेत. म्हणजे गावकऱ्यांचा सुंदर असा पाठिंबा सुद्धा बाबांना आहे. ते इथे दिसतंय आणि अ, असं म्हणजे भरपूर झाडं असल्यामुळे मस्त छान शांत आणि थंड हवा इथे येते. आजूबाजूचा निसर्ग तुम्ही बघूच शकता. निसर्गाने भरलेलं हे पिंपळगाव आणि ह्या पिंपळगावामध्ये असलेलं हे महालक्ष्मीचं सुंदर असं मंदिर. तर त्याच्याबद्दल अजून थोडी माहिती, जे पूर्वीपासून ह्या मंदिराची सेवा करतात आणि ज्यांनी पूर्वीपासून म्हणजे त्यांच्या पिढ्यानपिढ्या ज्यांनी मंदिराला जपलं आहे, असे दादा बाबा या ना इथे 1 मिनिटं. इथली जी माहिती आहे का, हं, ही मला सांगता येईल, ते बाबाला नाही एवढी हां, हां, सांगता हां. येत. नाही, नाही म्हणून मी बोलली ना पूर्वीपासून पिढ्यानपिढ्या ज्यांनी मंदिर हां, तर सांभाळलेलं आहे. ते हां, आता तुमचं काय असेल ते या हां, करून घ्या. हां. आणि मग आता तिथे येणार आहेत, मग मी सांगत असेल ते अच्छा परत. तिथे बसून बोलूया? हां. हां, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मी जसं बोलली मागील 13 वर्षापासून बाबा सांभाळतात. पण पिढ्यानपिढ्या ज्यांनी मंदिर सांभाळलं आहे, ते बाबा त्यांच्याशी आपण बसून गप्पा मारू, त्यांच्याबद्दल माहिती घेऊ. चला, या बाबा. बाबा तुमचं नाव? लहानू शंकर बोराडे. अच्छा. तुम्ही किती वर्ष म्हणजे इथे सेवा केलीत मंदिराची? हां? मंदिराची सेवा इथे किती वर्ष केली? तिसरी पिढी. हां, ही तिसरी पिढी आहे. हो. अरे वाह! आणि चला आपण बसून बोलू मग. हो बाबा, नाही थँक यू. बाबा, या ना, काय गेलं? ऐकायला काय हरकत आहे? निवद करायचा आहे. बरं, नैवेद्य. बरं, चल, चल. त्यांना नैवेद्य, पाणी सगळं बसा तुम्ही. हा, बसू. मी बसतो की? तर जसं बाबांनी सांगितलं त्याप्रमाणे बाबांची तिसरी पिढी इथे ह्या मंदिराची सेवा करते. तर बाबा तुम्हाला या मंदिराबद्दल काय माहिती आहे? कधीपासून आहे हे मंदिर तुमच्या माहितीनुसार? आमच्या माहिती पद्धतीनं हं. आमची तिसरी पिढी, आमच्या नंबराचं देऊळ आहे. अच्छा. आज माझा आहे याचा उतारा निघतो शेती. हं. पण आता देवालाही काय अर्पण केलंय. बरोबर. हं, हं. मग याच्यानंतर आमची तिसरी पिढी म्हणजे मागचं मला नाही सांगता यायचं, हं, हं, हं. पण तिसऱ्या पिढीपासून सांगता येईल. हं, हं, हं. आजोबा, हं. बाप आणि मी. हं, हं. इथं बरोबर आहे ना? हं, हं, हं. मग आमच्या आजोबांना पूजा करेल होती, हं, हं. माय आजोबाला. हं, हं, हं. काय त्याच्यावर बाप आजोबा आला. हं. बाप आजोबा गेलो, मग आम्ही आलो. अच्छा. आमचे थोरले बंधू करीत होते पूजा, ते गेले. हं, हं, हं. आम्ही 6 जण भाऊ असताना आता मी एकटाच राहिलो. अच्छा. मी 90चा वयाचा आहे आज. 90 वर्षाचे. हा, होय. आज मी तुम्हाला हं, हं. हे म्हणजे जुन्या पद्धती हं. तर जे आमचे आई बाबा आम्हाला सांगत आले, हं, हं. हेच आम्ही तुम्हाला आता सांगणार. चालेल. हं. काय बाकीचं काय आहे, हं. ज्या वेळेला आता देव ज्या होतं किंवा देव होते किंवा नाही, हं. हे आई बाबांनी आम्हाला काय सांगितलं, हं. की ज्या वेळेला समजा जुने लोक जे सांगत होते हं, हं, हं. की भयन जंगल होतं, अच्छा. हे इथं ज्या वेळेला भयन जंगल असताना हं, हं. तर त्या वेळेला ती फेरीवाली असं हं. आई हं, हं. फेरीवाली येता म्हणजे येता महालक्ष्मी आई इथे आलेली असं म्हणता तुम्ही. हा, जंगलामध्ये त्या. हा, हं, हं, हं. इथे ह्या जंगलात ती फिरत आली बा, समजा फेरी बारीक बारीक. हां. आणि ती कुठेतरी ही मोठी जाळ असेल तर ती बसली. आता आपण कसं बसलो, अच्छा विश्रांतीसाठी बसली. ओके. हां. बसल्यानंतर तिनं थोडस तिचं अंतकरण तिकडे ठेवल्यावर, हं, हं. आणि ठेवल्यानंतर मग वरच्या काही गोष्टी कशा आहे हं, हं. की बा समजा मग जागती जोत म्हणजे आपल्या आई आहे. हं, हं. मग कोणी समजा तुम्ही नवस केला, मी नवस केला, अमक्यानं नवस केला, तमक्यानं सगळ्याला पावली. हं, हं. अच्छा. नवसाला पावली ती आई. हा, हं, हं. मग पावल्यानंतर आली तिचं महिमान वाढलं. अच्छा, अच्छा. हां, हां. वाढता वाढता मग आता लोक काय त्या टायमाला एवढी देवाला भरत पण हे मंदिर पांडवांनी बांधलेलं असं हा, म्हणतात ना? मग ऐका ना, मग मी सांगतो ना. हां, हां. मग असं झाल्यानंतर काही त्या वेळेला हां. लोक एवढे ये नसतील, हं. तिथून मोर हे झाले. हं. तर ज्या वेळेला हं, हं, हं. पांडव अज्ञावासात होते, फिरत होते, हं, हं, हं. त्यावेळेला हे देवळ जे जागजागी कामं केली असतील, हं, हं. अशा वेळेला हे पांडवांनी देऊळ बांधलं. म्हणजे पहिलं टाकारीचं बांधलं आणि मग इथे बांधलं. टाकारी हे हं. आता ती पहिलं बांधलं की हे पहिलं बांधलं, पण हे शेवटलं होतं असं अच्छा. ऐकण्यात हं, हं, येतं. हं, तसं हं. टाकारीचं झाल्यावर खंडोबाचं हं, हं. आणि याची बावडी हं, हं.
आणि आणि काय असतील पण ते बरंच एवढं असतील माहिती नसेल. बरोबर. पण हे शेवटलं मंदिर त्यांनी बांधलं. मग हे लय मोठा राऊंड होता. हम्म, हम्म. पण मग त्यांनी तो मैरप त्या जिथं ती समाधी तिथंच मैरप पहिलं तयार करून तिथे देऊळ छोटस दगडात केलं. हे गाळबेळ काही नव्हता काही नव्हता अशा अटक्या होत्या. हम्म, हम्म. आणि मग त्याच्यात ते झालं थोड्या दिवसात मग गेले असं तसं करता करता मग लोकांच्या काही लक्षात आलं म्हणजे आपण चांगलं देऊळ करू मग ते बरोबर आहे. म्हणजे ते दगडी मंदिर नंतर मग तसा जीर्णोद्धार केला आता दुसरं. इथं ही चिरं जी आहे हम्म, हम्म, हे आमचे आई वडील काय सांगतात हे जुनं हम्म, त्या वेळेला ज्या वेळेला मूर्ती बसवली त्यावेळेची ही गोष्ट आहे. हम्म, हम्म, आणि ते जे देव आहे हम्म, तो थोडासा उंच आहे ना हम्म. तो गवळी आहे गाई आहे त्याच्या फोटो आहे. अच्छा हा. मग त्या बाबालाच काही सांगता येईल म्हणून तुम्हाला मी म्हणलं नाही नाही मी तुमच्याकडे येणारच होती पण त्यांनी तर ते 13 वर्ष होते ना मग त्यांचं 11 हा. वर्ष नाही ते 7 पहिले 3 वर्ष राहिलं आता गेलं बरं बरं. मग ते म्हणताय तुम्ही त्याच्यावरती गायी आहेत. हा हा. आज मी गवळी येते हा, हा. गवळीच म्हणतो मी त्याला. अच्छा हा. आणि यांचा जो जसा मोठा आहे जसा मध्यम हम्म, तो ती पाठीमाग होतो म्हणजे आम्हाला आठवत नाही पण होता तो तिथे. हम्म, आणि त्याला मारती कुणी काहीतरी म्हणायचं बुवा. हम्म, आणि ते मध्ये जे छोटस आहे हम्म, तो गाडीवान इथे हम्म. इथं होता हम्म. इथं पाय घेतला ना त्यावेळेला लिहिलं होतं. अच्छा. ती थोडीशी मूर्त फुटली हम्म, फुटल्यामुळे ते थोडस बाजूला केलं लोकांनी त्या काळामध्ये हम्म. आपलं हे द्यावं या अपघात गोळा करून एक जागी ठेवली ती अच्छा अच्छा त्या हा हा काळात. हा हा हा. पण त्या बऱ्याच पूर्वीच्या मूर्ती आहेत आणि हा. नंतर मग हो. ते ही मूर्ती ज्या वेळेला समजा असतील ना त्यावेळेला ते काय म्हणतात ना त्या काळातल्या मूर्ती काय मला ती येत नाही ती बरं बरं. याडगा पडदा काय असं हा काय हा. आणि मग हे 85 साली हे मंदिर तुम्ही नंतर गावकऱ्यांनी मिळून उभारलं. अच्छा. आणि मग मग आता त्याच्यावर चांगली माहिती भेटली मग ती चांगलं मला वाढलं. हा 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 दसऱ्याच्या टायमाला एवढं आहे हा हा हा. की 9 दिवस कीर्तन सारखी चालू होती. म्हणजे नवरात्रीमध्ये इथे 9 दिवस कीर्तन असतात. 9 चालू आहे. दिवस इथे सगळं दोन्ही टाइम जेवण भोजन चालू आहे. अच्छा. ओके. आणि ही भोजन चालू असताना एवढं महिमा वाढलं तर ते अजून काही तिच्या मनात असलं आणि काय वाढवायचे असले बरोबर आहे ते अजून होणार आणि चैत्र पौर्णिमेला सुद्धा आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हम्म. इथे यात्रा ही झेंडा लागलाच पाहिजे. अच्छा. हा, लय मोठी यात्रा भरते. हा झेंडा हे करतात हा, का? हा, सुंदर. अच्छा. हा. म्हणजे तर चैत्र पौर्णिमेला इथे यात्रा असते. ओके. अशा काही थोड्याशा माहिती पद्धतीनं आता ते बाबा काही शब्द काही वेगळे काही हो हो. आता मी प्रत्येक मी जे सांगितलं हे जुन्या पद्धतीचे बोलले सांगितले. बरोबर आहे अगदी. थँक्यू. खूप खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही आम्हाला इतकी सुंदर काय माहिती असेल ते, दिली. तुम्ही त्याच्यातून तुमचं काय असेल त्याच्यातून पाहून हो हो हो. तुमच्या आशीर्वादाने खरंच खूप छान माहिती आम्हाला भेटली त्याबद्दल थँक्यू. तर हे होतं ही होती महालक्ष्मीच्या ह्या मंदिराची माहिती जी बाबांनी आम्हाला दिली. आणि त्याचप्रमाणे आता पुढे जसं पिढी बदलते लोक बदलतात तसं हे नवीन मंदिर इकडच्या गावकऱ्यांनी असं छान असं मंदिर इथे उभारलं. खरंच कौतुकास्पद आहे. खूप सुंदर असं गावकऱ्यांनी इथे हे मंदिर उभारून छान असं एक दर्शनासाठी सोय तुमची केलेली आहे. सो इथे नवरात्रीमध्ये तुम्हाला मी बोललीच की नवरात्रीमध्ये 9 दिवस इथे छान प्रोग्राम असतो. कीर्तन भजन जेवण गावकऱ्यांना बाहेरच्या लोकांना इथे असतं. प्लस चैत्र पौर्णिमेला इथे यात्रा असते आणि त्या यात्रेच्या दर्शनाला सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता. त्या यात्रेला तुम्ही इथे येऊ शकता आणि जी कोल्हापूरची महालक्ष्मी आहे त्याचं दर्शन ह्या पिंपळ गावामध्ये तुम्ही घेऊ शकता. तर हे होतं पिंपळगावातील महालक्ष्मीचं मंदिर. तुम्हाला कसं वाटलं? इकडचा आजूबाजूचा परिसर आणि मी खरंच पिंपळगावच्या सर्व गावकऱ्यांना खूप खूप धन्यवाद म्हणेन की त्यांनी मला ही संधी दिली आणि इतक्या सुंदर ठिकाणी मला यायची जी तुमच्यामुळे मी इथे येऊ शकले आणि या मंदिराचं दर्शन घेऊ शकले त्याबद्दल तुमचे खरंच खूप धन्यवाद. आणि आता हा परिसर आणि हे गाव हे मंदिर हे कसं वाटलं हे तुम्ही प्रतिक्रियेद्वारे मला नक्की कळवा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां तुमच्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत त्या नक्की द्या. धन्यवाद.